शिर्डीत भोंदूगिरी आणि कोट्यवधींच्या व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून आरोपी अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी जमीन गैरव्यवहार आणि अवैध सावकारीच्या गुन्ह्यात न्यायालयात हजर करत 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केलं। मात्र न्यायालयानं 4 दिवसांची म्हणजेच 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायालयात उभं असताना अशोक खरात खाली मान घालून स्तब्ध उभा होता। काही सांगायचं आहे का असा प्रश्न कोर्टानं विचारला, मात्र या प्रश्नावरही त्यानं मौन ठेवलं। जमीन व्यवहारातील पैशांचा स्रोत, व्याजाची रक्कम आणि एकूण 5,52,00,000च्या 14 व्यवहारांचा तपास गरजेचा। पत्नी कल्पना खरात फरार, तिचा ठाव ठिकाणा शोधणंही महत्त्वाचे असून बनावट खात्यांना हा अशोक खरात नॉमिनी आहे। कोट्यवधी रुपयांचे व्यवहार यानं केले आहेत, त्यामुळे आम्हाला याची चौकशी करण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी केली। त्याचबरोबर बनावट व्यवहार, अनेक खात्यातून पैशांची उलाढाल आणि जाणीवपूर्वक फिर्यादी जमीन मालकाची फसवणूक या खरात आणि त्याच्या पत्नीनं केल्याचं सरकारी वकील ॲडव्होकेट गौरव बोर्डे यांनी युक्तिवाद करताना म्हणलं। काय युक्तिवाद करण्यात आला त्याबद्दल मी जास्त नाही सांगू शकत। 5 दिवस पीसी दिलेली, 9 तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाले नाही, त्याबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही होणार। 9-5 पर्यंत पीसी दिलेली, मात्र तुम्ही काय त्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही। फक्त 5 दिवस पीसी दिलेली, प्राथमिक माहिती तेवढी तरी पुन्हा सांगा नेमके आज काय तो जमीन जो घोटाळा 4 एकर त्या बाबतीचं पीसी आज आणली होती, त्या संदर्भाने 7 दिवस पीसी मागितली होती, पैकी 5 दिवस पीसी दिलेली आहे। व्यवहार वैध, संपूर्ण रक्कम दिली, FIR उशिरा आणि खरात यावा आणखी एका गुन्ह्यात अडकविण्यासाठी दाखल करण्यात आली। सावकारीचे कलम चुकीचे असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलानं केला। दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं भोंदू खरात याच्या चौकशीसाठी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शिर्डी पोलिसांच्या चौकशीत आणखी काय नवीन खुलासे होणार आहे, आर्थिक गुंतागुंत आणि फरार आरोपी पत्नी कल्पना खरात हिची माहिती शिर्डी पोलिसांना हा भोंदू खरात चौकशीत देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।